तर म्हणेल ही कृष्ण अर्जुनाची जोड आहे असं म्हणायला काही हरकत नाही। या कीर्तनाचं अतिशय गोड असं नियोजन केलेलं आहे। महाराष्ट्रात गाजलेली मातब्बर मंडळी या कीर्तनाच्या साथीसाठी आहे। काय सुंदर गायलंय, हे सगळे आमचे भावंडच आहेत। आमचे हरिभक्त परायण गाडेकर महाराज यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आज महाराष्ट्र त्यांच्या गायनाला बोललेला आहे। गायनाचार्य हरिभक्त परायण गान गंधर्व भगवान महाराज गाडेकर यांच्यासाठी जरा जोरात टाळी झाली पाहिजे। किती सुंदर, किती ताना, किती हरकती, किती चक्रधार घ्यावेत, किती सुंदर गावं, खूप अप्रतिम गायलं। अगदी त्यांचा तो जपलेला कंठ आणि भगवान परमात्माची देणगी, सुंदर असं गायन आमच्या भगवान महाराज गाडेकरांचं आपण ऐकलेलं आहे। या कीर्तनासाठी गायनाच्या साथी करता महाराष्ट्रभरामध्ये एक आवाज घुमतोय। मोठ्या महात्मा मंडळीनं सहज शाबासकीची थाप पाठीवर टाकावी आणि कौतुक करावं। आम्हाला जे छोट्या भावाप्रमाणे आहेत, सरळ स्वभाव आहे, अतिशय गुणी जीवन आहे, असे आमचे हरिभक्त परायण गान गंधर्व कैलास महाराज पवार यांच्यासाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे। मला खरंच या सगळ्या माझ्या भावंडांचं नेहमीच कौतुक करावंसं वाटतंय। कालपर्यंत नांदेडमध्ये खूप मोठा भव्य असा नाम सप्ताह होता की जिथे महाराष्ट्रातली नामांकित मंडळी एकत्र होती। ज्या पत्रिकेमध्ये तिथे माझ्याकडे कथा होती। श्रद्धेय आदरणीय इंदोरीकर बाबांचं कीर्तन होतं, आदरणीय पुरुषोत्तम बाबा पाटलांचं कीर्तन होतं। अशी सगळी मातब्बर मंडळी त्या सप्ताहामध्ये एका पत्रिकेत आलेली आणि तिथे आमच्या कैलास महाराज पवारांचं गायन तिथे होतं। या सगळ्या गोष्टींचं महाराष्ट्रभर जे वातावरण पाहिलं ना, खूप आनंद वाटतो। म्हणून आमच्या कैलास महाराजांचं नेहमीच आम्ही तोंड भरून कौतुक करतो। आमच्या हरिभक्त परायण गाडेकर बाबा यांचं सुद्धा आम्ही नेहमीच तोंड भरून कौतुक करतो। सरळ स्वभाव आहे। ही कमी वयाची माझी भावंड आहेत, पण कमी वयामध्ये अध्यात्मात एक समज असावी लागते ना, एक समज। ती समज या माझ्या दोन्ही भावंडांना आहे। यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळी झाली पाहिजे। कोणी कमी नाही, एक एका हुनी बळी रे, दोन्ही तयारीचे आहेत। मी त्यांची बहीण आहे म्हणून मला भावाभावात भेद करता येत नाही। हे सगळे माझी भावंड आहेत। त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी हरिभक्त परायण बाळू महाराज आहेत, सर्व गुरुजन मंडळी आहे। मला सगळ्यांचा परिचय नाहीये। महाराष्ट्रामध्ये एक महिला गायिकेमध्ये आवाज घुमतोय, असा सुंदर आवाज, अशा सहज हरकती, जणू काही सरस्वती कंठात बसली की काय, एवढं सुंदर आमच्या वैष्णवीताईंचं गाणं आहे। वैष्णवीताई करांडेसाठी सुद्धा एकदा टाळी झाली पाहिजे। युट्यूब वरती वैष्णवीताई करांडे हे जर नाव टाकलं तुम्ही तर कितीतरी सुंदर चाली, कितीतरी ठाईच्या चाली, गोड गायलेली भजनं, कीर्तनात दिलेली प्रमाणं, अगदी आपण तासनतास ऐकत राहावं एवढं सगळं सुंदर गाणं आमच्या वैष्णवीताईंचं आहे। इथे कितीतरी गंधर्व एकत्र आलेले आहेत। त्याचबरोबर आमच्या काही ताई आहेत, माझ्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या माझ्या विद्यार्थिनी, आमच्या हरिभक्त परायण उद्धव बाबांच्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या माझ्या छोट्या विद्यार्थिनी, माझ्या भगिनी म्हणा, या बालिका म्हणा। त्याचबरोबर मृदंगाची काही तयारीची साथ देणारे अप्रतिम, अगदी वडिलांचा परमार्थिक वारसा ज्यांनी फार जपून ठेवला आणि खरंच जेवढ्या ताकदीनं वैकुंठवासी हरिभक्त परायण गणेश महाराज तरासे हे नाव किती श्रद्धेनं आपण घेतो। अगदी तीच श्रद्धा ज्या लेकरानं जपली आणि वडिलांचं नाव अगदी त्याच ताकदीनं या संप्रदायात जिवंत ठेवलं स्वतःच्या कर्तृत्वानं, असं आमचा छोटा भाऊ ऋषिकेश महाराज तरासे यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे। बाबा या लेकराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी नेहमीच सांगते, वडील जरी स्वर्गवासी झाले असेल, ऋषिकेश महाराज तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, संप्रदाय तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या वडिलांची पुण्य एवढी मोठी आहे की लोक तुम्हाला संप्रदायातले तळहातातल्या फोडाप्रमाणे जपणार आहेत। म्हणून तुम्हाला तुमची काही चिंता नाहीये। इथे सर्व असणारी ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, केंद्रातले सेवेकरी मंडळी, माझ्या महिलांची तर काही दिंडी होती, खरं तर मलाच यायला उशीर झाला। काय माझ्या ताई अगदी सुंदर रांगेमध्ये चालत होत्या, शिस्तबद्ध। त्यांना शिस्त म्हणजे रांगेत चाला म्हणायला सुद्धा कोणी नाही, तरी पण त्या स्वतःहून शिस्तीमध्ये चालत होत्या। हे सगळं कौतुक अगदी वाखाणण्यासारखं आहे। इथे 2-4 युट्यूब चॅनल या कीर्तनाच्या शूटिंगसाठी आहेत। मराठी कीर्तन ऑफिशियल, त्याचबरोबर मराठी कीर्तन ऑफिशियल हे आदिनाथ प्रभू चौधरी यांचं आहे। मायबापा विठ्ठला नाचू कीर्तनाचे रंगी आणि आमचे मराठी हॉटस्पॉटचे आमचे शरद भाऊ शिंदे यांचं मराठी हॉटस्पॉट, या सगळ्या माझ्या दादांसाठी जरा जोरात टाळी झाली पाहिजे। खरं सांगू तुम्हाला, कोरोनाच्या काळामध्ये सारं बंद होतं, पण या माझ्या दादांनी तर लोक शांत ठेवली।
कारण युट्यूबच्या माध्यमातून लोक घरात का असेना मोबाईलवर कीर्तन ऐकायची आणि तेवढ्या काळात का विसरत होती, कोरोना अजून जवळ आलेला नाही असं तरी किमान त्यांना वाटत होतं. हे सगळं श्रेय माझ्या सगळ्या युट्यूबवाल्या दादांना जात आहे. आमचे मराठी हॉटस्पॉटवाले जे आहेत, आमचे शरद भाऊ शिंदे, आमचा लहू दादा आहे, हे सगळी माझी भावंड आहेत. अतिशय चांगलं काम संप्रदायाच्या सेवेचं करत आहेत. आणखी सर्व गुणीजन मंडळी, आमचे सोमनाथ भाऊ औरंगाबादवरून आलेले आहेत, त्यांच्या सर्व सहकारी मित्र सगळ्यांची नाव घेत शंकर भाऊंच्या या कामाचं कौतुक करण्यासाठी खरं तर चांगली माणसं चांगल्या लेकरांचं कौतुक करत असतात. तर आपल्या प्रभागाचे माजी आमदार डॉक्टर कल्याणजी काळे साहेब, त्यांची उपस्थिती इथे कीर्तनासाठी आहे. त्यांच्याकरता एकदा टाळी झाली पाहिजे. आणि मी विनंती करेल, आम्ही भलेही वयानं लहान आहोत डॉक्टर साहेब आपल्यापेक्षा, पण ही जी आमची कमी वयाची जी भावंड आहेत ना, जसं की शंकर भाऊ असतील, ही गोशाळेचं खूप सुंदर काम करतात. आज आपण आपल्या लेकरा बाळाला कमी वेळ देतोय, बायका पोरांना लवकर द्यायला वेळ मिळत नाही. त्यात मध्ये गायींसाठी वेळ देणं, त्यांची सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त या कामाला टिकवून ठेवण्यासाठी आणि अधिक ताकदीनं करण्यासाठी आम्ही प्रचाराचं काम करणार, पण खरं बळ देण्याचं काम तुमच्यासारखीच माणसं करू शकतात. तुमच्यासारख्या मातब्बर मंडळीची साथ या आमच्या छोट्या वयातल्या भावंडांना असावी. या कीर्तनाच्या गादीवरून मी तेवढीच तुम्हाला विनंती करेन, बाकी आम्हाला काही अपेक्षा नाहीये. सर्व महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. परिसरातून पंचकृषीतून आलेले भाविक जन, अज्ञानानं एखाद्या महत्वाच्या माणसाचं जर नाव राहिलं असेल तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी, उर्वरित जी काही महात्मा मंडळी, महाराज मंडळी आहे, कीर्तनाच्या सांगतेला सगळ्यांचं आभार प्रदर्शन करताना आमचे उद्धव बाबा बोलणारच आहेत. त्याच्यामुळे आता मी इतर नावं न घेता सगळे मला समजून घेतील आणि मी सगळ्यांना सादर वंदन करून चिंतनाला सुरुवात करते. त्यातून एक आपल्या संस्कृतीची अस्मिता जपावी. घरामध्ये देवघर कसं असावं, देवपूजा कशी करावी, त्याचं एक सुंदर प्रतीक इथे स्वामी समर्थ केंद्राच्या काही माझ्या महिला भगिनी सेवेकरी आहेत. किती सुंदर त्या छान उभ्या आहेत आणि पूजा कशी मांडावी घरामध्ये त्याचं प्रात्यक्षिक दर्शन इथे. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये देवघर असतं, पण देवांची पूजा कशी करावी हे कळत नाही, कलश स्थापना कशी करावी हे कळत नाही. मग या एका कार्यक्रमाच्या आयोजनाच्या माध्यमातून अनेक चांगले संदेश देण्याचं काम आणि घराघरापर्यंत सुख समृद्धीसाठी अगोदर आपलं जगणं सुधारा, आपला विचार बदला, आपला विचार चांगला ठेवा, आपला आचार चांगला ठेवा, आपला व्यवहार चांगला ठेवा, तुमचं जीवन मंगलमय होऊन जाईल. याच्यासाठी सगळी खटपट आहे. या माझ्या सगळ्या ताईंसाठी एकदा टाळी वाजवा. किती वेळापासून त्या उभ्या आहेत तिथे आणि त्या सगळ्यांचं कौतुक करते. चांगल्या अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. सिस्टीमवाल्या दादांचं देखील कौतुक आहे. दादा नाव सांगा एकदा. सागर दादा, खूप चांगला आपला साऊंड आहे. फक्त सगळ्यांचं समाधान करा, कोणी नाराज नाही झालं पाहिजे तुमच्यावर. हा, तुमच्यावर सदा सगळे प्रसन्न असले पाहिजेत. हा, विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे वेळ कमी आहे. गो सेवेबद्दल मी बरंच काही बोलणार आहे आणि गो सेवा, गोशाळा याच्याबद्दल बोलत बोलत जो वेळ उरेल ना माझ्याकडे, त्याच्यामध्ये मी अगदी भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्रातला एक चिंतनाचा भाग सांगून, काल्याचा प्रसंग सांगून सेवा समाप्त करणार आहे. कारण वेळ आपल्याला सगळ्यांना सांभाळायची. सगळ्यांनी कान देऊन ऐका माझ्या दादांनो. आपल्या ज्या देशाची ओळख गायीवरून होती, या आपल्या संस्कृती प्रधान देशामध्ये गायींच्या कत्तलखान्यांची वाढ झाली. लक्षात घ्या, गायीचं महत्व एवढं मोठं आहे. पर उपकाराय फलंती वृक्षा, पर उपकाराय वहंती नद्या, पर उपकाराय दुहंती गावा, पर उपकाराय मिदम शरीरम. या जगामध्ये उपकार करणारे काही लोक आहेत, काही जीव आहेत. झाडाला फळं लागतात. ज्या झाडाला फळं लागलंय त्या झाडानंच फळ खाल्लंय हे कधी तुम्ही पाहिलंय किंवा ऐकलंय का? भाकरवाडी आहे. ज्या झाडाला फळ लागलंय त्यानं स्वतःच फळ खाल्लंय हे पाहिलंय का ऐकलंय याच्या अगोदर? नाही. ज्याला फळ लागलंय ना ते झाड कधी स्वतः फळ खात नाही. त्याचा उपकार आहे. त्याच्या छायेखाली जो बसेल
त्याला जो पाणी घालल, पाणी घालणारं, झाड लावणारं, सेवा करणाऱ्याला ते फळ देईलच, पण दगड मारणाऱ्याला सुद्धा ते फळ देते. एवढा उपकार जगाच्या पाठीवर जर कोण करत असेल ना तर ते झाड आहे. नदी वाहते, पण वाहणारी नदी आपल्या सगळ्यांना पाणी देऊन शेतीला तर तृप्त करते, पण आपल्या शरीराला सुद्धा त्या ठिकाणी पुष्ट करते. वृक्षवेलींना फुलवते. नदीचा उपकार आहे आपल्यावरती. नदी वाहते, पण नदी स्वतःच कधी पाणी पिली हे माहितीये का तुम्हाला? ऐकलंय का? नदीला खूप तहान लागली आणि तिनं खूप पाणी पिली. कीर्तनासाठी जळन खाती जळा हरिवृक्ष फुलिया फळा महाराजांचे काय प्रमाण दिलं. जळ न खाती जळा, वृक्ष न खाती वृक्ष आपुलिया फळ. झाडं कधी फळं खाताना दिसली नाही, नदी कधी पाणी पिताना दिसली नाही. मग ते कशासाठी पाणी आणि फळ प्रवाहित करतात, कशासाठी फळ लावतात? तर ते फक्त उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. काळे सरांना माझी विनंती आहे, सर आपण वरती आलात तर खूप बरं होईल या सगळ्या मंडळीला. या वरती या. या 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 विठाल विठाल जळ न खाती जळा. तर नदी कधी पाणी पिताना दिसली नाही आपल्याला. गाय दूध देते, पण ती कधी दुधानं माणसाला एक शारीरिक पुष्टी मिळते, बळ मिळतं, बुद्धीचा, मनाचा, सर्वांगाचा विकास होतो. पण गाय स्वतःसाठी दूध देते का? तिचं बछडं निमित्त आहे. पण ज्या लेकराला आई नाही ना, किंवा आई विना पोरकं झालेलं बाळ, त्या बाळाला जर छोटा असताना कुणाचं दूध चालतं तर तिला गाय म्हणतात. जिची आई एवढे उपकार आपल्यावरती आहेत अशी ती गाय. माझ्या ताई दादांनो, मला एकच सांगायचंय तुम्हाला, या जगामध्ये उपकार करणारे काही गोष्टी आहेत म्हणा, किंवा काही वस्तू आहेत म्हणा, काही जीव आहेत म्हणा, की ते उपकार करतात. तर उपकार करणाराच्या यादीमध्ये आपली गोमाता आहे. तिचा प्रचंड आपल्यावरती उपकार आहे. तिचा आपल्या जीवनामध्ये फार मोठं महत्व आहे. कधी अभ्यास केलाय का आपण? भारतीय लोकांची ओळख कशावरनं होती? तर ज्याच्या दारामध्ये गाय तो हिंदू आहे. ही भारतीय लोकांची, या भारतातल्या लोकांची, हिंदू लोकांची ओळख होती. आणि माझ्या कान देऊन ऐका बोलणं, गायीसाठी साक्षात गोपाल कृष्णानं अवतार घेतलाय. धर्माचं रक्षण करणं हा तर देवाच्या अवताराचा मेन उद्देश आहे. पण त्याच्यामध्ये गायींचं रक्षण करणं, जी लोक अधर्मानं वागतात, चुकीचं वागतात, त्यांना दंड देणं आणि पुन्हा एकदा धर्माची धुरा सावरणं, याच्यासाठी देवाचा अवतार. भगवान गोपाल कृष्णानं गायींची सेवा करून जगाला दाखवून दिलंय की गो माता किती महान आणि किती श्रेष्ठ आहे. गायीचं महत्व सांगताना एक दोन उदाहरणं सांगते मी तुम्हाला. युवकांचे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद, की ज्यांनी सांगावं तरुण भारताचा कणा आहे, ते विवेकानंद परदेशामध्ये गेले असताना आपल्याला विवेकानंदांच्या बऱ्याच काही गोष्टी माहिती आहेत.
विवेकानंद परदेशामध्ये गेले होते आणि परदेशातल्या एका तरुणानं, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका बरं का ताईंनो, एका तरुणानं विचारलं, स्वामीजी तुमचं रोजचं भाषण ऐकून, तुमचं वक्तृत्व ऐकून असं मन भारावून जातं आणि तुमच्या वक्तृत्वातून बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात, पण माझ्या मनात एक प्रश्न आहे. भारताची संस्कृती मोठी आहे. इंडियन कल्चर इज अ ग्रेट कल्चर. इंडियन फिलॉसॉफी इज ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे. त्या संस्कृतीचे उपासक तुम्ही आहात. त्या संस्कृतीमध्ये काही वृक्षांना, काही पशूंना, काही नद्यांना, माणसांना, वारांना, प्रत्येकाला महत्व आहे. जीव जंतू, किड्या मुंगींना सुद्धा महत्व आहे. मग मला एक गोष्ट सांगा स्वामीजी, तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध कोणत्या जनावराचं आहे, कोणत्या पशुचं आहे? लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. स्वामीजीला विचारलंय, तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध कोणत्या पशुचं आहे, कोणत्या जनावराचं आहे? स्वामीजीने एका मिनिटात उत्तर दिलं. बुद्धीला फार तलक आहेत स्वामीजी. स्वामी विवेकानंद म्हणतात, माझ्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध म्हशीचं आहे. ऐकताय ना? झोपल्या का काय? स्वामीजीला विचारलं, स्वामीजी तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध कोणत्या पशुचं आहे? एका मिनिटात सांगितलं, माझ्या देशात सगळ्यात चांगलं दूध म्हशीचं आहे. ज्यानं प्रश्न विचारला त्याच्या भुवयाच उंच झाल्या आणि कान टवकारले, डोळे विस्पारले आणि कौतुकानं त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, स्वामीजी आम्ही तर असं ऐकलंय तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध गाईचं आहे. म्हणजे बरोबर आहे, मग तरी पण उत्तर म्हैस असं का दिलं? पण तुमचा प्रश्न जो होता ना त्याप्रमाणे उत्तर दिलंय. तुम्ही प्रश्न मला असा विचारला की तुमच्या देशामध्ये सगळ्यात चांगलं दूध कोणत्या पशुचं आहे. मी पशुचं नाव सांगितलं. गाय आमच्यासाठी पशु नाही, ती तर आम्हाला आईपेक्षा काही कमी नाही. तिचं दूध दूध नाही, तिचं दूध आमच्यासाठी अमृत आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, ते अमृताहून आम्हाला कमी नाहीये. मग तिला आम्ही पशु कसं म्हणावं? तिला आम्ही जनावर म्हणू शकत नाही. तिची तर सेवा आम्ही करतो. लक्षात घ्या, गायीच्या शरणामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. ऐकलेली कथा आहे. ब्रह्मदेवानं साऱ्या देवदेवतांना सांगितलं, जा पटकन गायीच्या शरणामध्ये जाऊन बसा. सगळी देवता आली, पटापट पटापट गायीच्या शरणामध्ये जाऊन बसली. 2 देव्या त्यांना उशीर झाला. का? मेकअप करत बसल्या होत्या आणि मेकअप मध्ये त्यांना उशीर झाला, यायला उशीर झाला. सारे देवता गायीच्या शरणामध्ये जाऊन बसले. या देव्या पाठीमागणं आल्या, तोपर्यंत हाऊसफुल. या म्हणतात, ब्रह्माजी आम्हाला पण जागा द्या ना. ब्रह्मदेव म्हटले, हाऊसफुल झालेले, तुमच्यासाठी जागाच नाही. म्हणे असं करू नका, आम्ही आमची लोक सोडून राहू शकत नाहीत, आम्हाला कुठेतरी जागा द्या. म्हणे जागाच नाही द्यायची तर कुठे द्यायची? असं करू नका ब्रह्मदेवा, कुठेतरी जागा द्या. ब्रह्मदेवानं सांगितलं, 2 ठिकाणं आहेत, एक गायीचं शेण आणि एक गायीचं गोमूत्र. जमत असेल तर हो म्हणा, नाही तर आल्या रस्त्यानं वापस जा. एका मिनिटात तर हो म्हटल्या. बरं, देवा काय सामान्य होत्या का? एक होती गंगा आणि दुसरी होती लक्ष्मी. कोण कुठे बसला? गायीच्या गोमूत्रामध्ये साक्षात गंगा मातेनं वास्तव्य केलं आणि गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी मातेनं वास्तव्य केलं. गायीचं गोमूत्र जर घरामध्ये शिंपडलं ना तर गंगेच्या पाण्या एवढं पावित्र्य त्याला आहे, गंगेच्या पाण्या एवढं त्याला महत्व आहे. घर पवित्र होत आहे आणि गायीचं शेण त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. म्हणून जुन्या काळातली लोक हातानं शेण काढत होती. आता आपल्याला बिघडलेलं जनरेशन खोऱ्यानं शेण ओढतंय. माझ्या दादांनो, तुम्ही हातानं शेण काढा. तुमच्या हातातली जर धनरेषा आखूड झाली असेल ना, ती सरळ होऊन जाईल. आणि हातातल्या ज्या काही धनरेषा, भाग्याच्या रेषा खुलतीलच, पण त्वचारोग सुद्धा तुम्हाला होणार नाही. ती साक्षात लक्ष्मी आहे, तिथे लक्ष्मीचं वास्तव्य आहे. गायीची सेवा करणाऱ्याला कधी काही कमी पडणार नाही. पण शहरीकरण वाढलंय. बऱ्याच लोकांना वाटतंय, ताई आमची खूप इच्छा आहे हो, पण आम्हालाच राहायला घर नाही, आम्ही कुठे गायीची सेवा करावी? काळजी करू नका. जिथे गोशाळा आहे तशा ठिकाणी तुम्ही, जसं तुम्हाला रोज नित्यानं तुम्ही जेवणाला लागतं ना आपल्याला, तसंच आपल्याला या देशाचं, समाजाचं,
माता मातृभूमीचं काहीतरी देणं आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकानं गायीच्या वाट्याला वर्षभरात काही खर्च येईल ना, आपण गाय सांभाळू शकत नाही ना, मग आपण वर्षभरात गायीच्या नावानं थोडेफार पैसे काढून ठेवून जिथे गोशाळा आहे तिथे आपण दान करू शकतो. त्या माध्यमातून का असेना गोमातेची सेवा आपल्याला घडेल. माझ्या ताईंनो, माझं बोलणं ऐका. रामरायाच्या दर्शनासाठी रामाच्या मंदिरात जावं लागतं, कृष्णाच्या दर्शनासाठी कृष्ण मंदिरात जावं लागतं, हनुमानजीच्या दर्शनासाठी हनुमंतरायाच्या मंदिरात जावं लागतं, गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गणेश मंदिरात जावं लागतं. पण 33 कोटी देवाचं दर्शन ज्या एका मंदिरात होतं ना, त्या मंदिराला गायीचं शरीर म्हणतात. गाय सामान्य नाही माझ्या दादांनो, तिची महती महान आहे, तिची सेवा करणारे कोट्याधीश आहेत. रामदेव बाबा हे नाव कुणाला सांगायची गरज नाही, फक्त लेबल गायीच आहे, एखाद्या हिरो हिरोईनचं सुद्धा नाही. त्या दुधाच्या त्या तुपांच्या पुड्यावरती गायीचं लेबल आहे. आणि लोक इतर गोष्टीवर सुद्धा खात्री ठेवणार नाही तेवढी खात्री रामदेव बाबांचं जे तूप मिळतं की नाही आपल्याकडे त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि ते तूप आपल्या घरी घेऊन येतो. तो विश्वास कशावर आहे? बाबांवर आहे का गायीवर आहे? विश्वास आहे गायीवर. तो थोडासा अभ्यास करा. गायीमुळे जो गायीची सेवा करल त्याला त्याच्या जीवनामध्ये काही कमी पडणार नाही, पण आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा भाव जागा असणं फार गरजेचं आहे. आपल्या ऋषीमुनींनी गायीची सेवा केली. एक गायीचं सुंदर भजन आहे, ते गाऊ आणि आपल्या कीर्तनाला पुढे घेऊन जाऊ. मंगलकारी माँ, मंगलकारी माँ हमारी गो माता, गो माता जय हो माँ हमारी गो माता. मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता. मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता. मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता. मंगलकारी माँ हमारी गो माता, ऋषि मुनियों ने सेवा करके गो माता को प्राप्त किया. रघुकुल में वह कामधेनु थी, कान्हा उसे अपनाया था. है भारत की शान, है भारत की शान हमारी गो माता. गो माता हमारी गो माता, गो माता हमारी गो माता, हमारी गो माता, जय हो हमारी गो माता. जय हो हमारी गो गो माता की जय. मंगलकारी माँ हमारी गो माता, जय हो माँ हमारी गो माता. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये गोमातेची सेवा घडली पाहिजे. माझ्या ताईंनो, आज काही गोष्टी मला बोलताना माझं मन भरून येतंय. बरं, सगळ्यांनी कान देऊन ऐका. मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती की या कार्यक्रमाचं एवढं सुंदर आयोजन असेल. उद्धव बाबा,
मला सांगताना माझं मन भरून येतंय. मी खूप मोठी अशी गोसेवक आहे असं पण मला म्हणायचं नाही आणि मला माझं कौतुक सुद्धा करायचं नाही. पण 1 वर्ष झालं गाईला घास दिल्याशिवाय मी जेवत नाही. आणि आज मला गोमातेच्या संदर्भातलं हे गोशाळेचं कीर्तन करण्याचा योग आलाय. ज्या दिवशी तारीख मी माझ्याकडे लिहून घेतली ना त्या दिवशीच माझं मन भरून आलं होतं. 1 वर्ष झालंय. जास्त काळ नाही. खरं बोलायचं तर काही खोटं बोलता येत नाही. इथं काही समोर जज नाहीत पण तो जगाचा बाप बसलेला आहे. त्याच्यामुळे जे काही सांगावं लागतं खरंच सांगावं लागतं. 1 वर्ष झालंय गाईला मी नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. पण आज हे सगळं गोमातेची सेवा पाहून किंवा हे वैभव पाहून मन भरून आलं. पण कुठेतरी असं वाटतंय देवा मी तर फक्त गाईला नैवेद्य दाखवते. हा माझा छोटा भाऊ शंकर दादा आहे ना, शंकर भाऊ, या माझ्या भावाचं मी किती कौतुक करू. कदाचित गाईला घास काय, गाईला पूर्ण पोटाला चारा खाल्ल्याशिवाय हा माझा दादा जेवत सुद्धा नसेल. या माझ्या भावाचं मी किती कौतुक करू. असो माझ्या ताई दादांनो, मला एवढंच सांगायचं की जीवनामध्ये गाईची सेवा करा. आणि गाईची सेवा तुम्ही घरी ठेवून नाही करू शकत, काही हरकत नाही. कारण सगळ्यांची स्थिती आणि परिस्थिती सारखी नाहीये. प्रत्येकाचं जीवन समस्या आणि अडचणीनं भरलेलं आहे. ज्यांना शक्य आहे गाईला सांभाळणं त्यांनी नक्कीच सांभाळा. ज्याच्या दारात गाय आहे त्याच्या घरावर कधी संकट येणार नाही माझ्या ताईंनो, कधीच संकट येणार नाही. आणि हे कधी पण लक्षात ठेवायचं. कितीतरी लोकांच्या जीवनात घडलेले प्रसंग आहेत, कितीतरी लोकांच्या जीवनात घडलेले प्रकार आहेत. असे काही अनुभव आहेत की घरामध्ये कुणी आजारी पडलंय तर गायीनं आपल्या पोटाचं टेकन देऊन जे माणूस कोलमडून पडणार आहे त्याला दवाखान्यापर्यंत घेऊन गेले. हे माझ्या डोळ्यानं पाहिलं, कानानं ऐकलेली सत्य घटना आहे. गायीवर श्रद्धा ठेवा. ही गाय आपल्याला तारेल, ती आपली माय आहे, आपल्यावरचं अरिष्ट टाळून देईल. तिची सेवा केली ना 33 कोटी देवांची सेवा घडल. गायीची सेवा केल्यानं तुमच्या घरात पितृदोषाची गोष्टच राहणार नाही. बरेच लोक पितृदोषाने पीडित आहे, खूप कमावता पण सुखच नाही. घर भरलंय पण खाताच येत नाही. माणसं खूप चांगली आहेत पण सारखी मारक्या म्हशीसारखी एकमेकाकडे पाहतात. हे काय? हे पितृदोषाचं लक्षण आहे. आणि ज्या घरात गायीची सेवा होईल त्या घराला पितृदोष लागणार नाही, पितृदोष पळून जाईल तुमचा. कितीतरी कारण आहेत. एक कारण नाही किंवा एक घटना नाही. गायीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. वेळ तर तसा माझ्याकडे कमी आहे. गायीची सेवा करा आणि मग गायीची सेवा करून जीवनात काय तुमच्या परिवर्तन होतंय आणि काय प्रगती होते ते तुम्ही नंतर अभ्यासा. तुम्ही मला सांगा किंवा तुमच्या मनाला बोला. आता एक गोष्ट बोलली मी तुम्हाला आता की प्रत्येक जणच घरामध्ये गाय पाळू शकत नाही किंवा तिच्यासाठी गोठ्याची व्यवस्था करू शकत नाही, दारात ठेवू शकत नाही. काहींना तर दारात चप्पल कुठे ठेवावे हा सुद्धा प्रश्न असतो. ते गाय कुठे ठेवतील? अशा लोकांना सांगेन मी, चमचमीत खायला, चांगले कपडे घालायला, स्वतःला जेवढं टापटीप ठेवायला आवडतं ना आपल्याला, स्वतःसाठी जसं जगताना आपल्या लेकरा बाळांची जशी व्यवस्था ठेवताना तसं जीवनात एकच काम करा माझ्या ताईंनो. मी जास्त काही अवघड बोलणार नाही तुम्हाला. एकच काम करा, रोज गायीच्या नावानं 1 रुपया बाजूला काढा. फक्त 1च रुपया. रुपयाची किंमत काय? खिशातून पडला तर लवकर उचल सुद्धा नाही माणूस, हा ना, बरोबर ना? तर तो रुपया, 1च रुपया तुम्ही रोज बाजूला काढून ठेवा. तुम्ही नाही गाय सांभाळू शकत काही हरकत नाही, 1च रुपया बाजूला काढून ठेवा 365 दिवस. आणि 365 दिवस जिथे गोशाळा आहे तुमच्या भागामध्ये आमच्या या शंकर भाऊची, तर या शंकर भाऊला 365 रुपयेच द्या. तुम्हाला जास्त कोणी मागणारच नाही. कारण राम मंदिराचं काम सुद्धा रुपयातून झालंय किंवा होत आहे. आणि गोशाळा आहे, हिला जपून ठेवायला जास्त टेन्शनच घ्यायचं काही काम नाही. तुम्ही रुपया खिशातला काढला तर मालक तुम्हाला बोलणार सुद्धा नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही मालकाच्या खिशातली 10ची नोट, 50ची नोट, 500ची नोट अशी गुपचूप गायब करता. तुम्हाला वाटतं काय मला माहित नाही म्हणून? हे आमच्या आईचा प्रकार मी पाहिलेला ना, म्हणून तुम्ही काय करताय तिकडचा अभ्यास इकडे सांगायचा तुम्हाला. प्रत्येक स्त्री स्वभाव आहे तिचा, पैसे मालकाच्या खिशातले काढून ते काही खर्च करत नाही. डाळीच्या डब्यात ठेव, पापडाच्या डब्यात ठेव, कुरड्याच्या डब्यात ठेव. तुमचे जर खिशातले 500 100 कधी गायब झाले तर टेन्शन घेऊ नका, डाळीचा डबा पाहायला जायचं.
बरं का भाकरवाडी, ते बरोबर तिथं सापडणार तुम्हाला. हे बऱ्याच वेळेला यांची गफलत होते. चौकात मोठ्या थाटात जातात आणि मिशीवर बोट फिरवतात. आण चहा किती 20 साऱ्या पाहुण्यांना गोळा करतं, ओळखीच्या लोकांना गोळा करतं. थाटात म्हणतं 20 चहा. खिशात त्याच्या 100ची नोट होती, तेवढ्यात 20 चहा भागले असते. पण पाहिलं तो 5चा ठोकळा, 100 गायब. हे गोंधळून गेले. हे म्हणतं फोन पे करतो, पण तेवढ्यात नेटवर्क सुद्धा गेलं, फोन पे सुद्धा होईना. एवढी फजिती असते यांची. कधी तुम्ही गुपचूप 100ची बाजूला काढून घेतल्यानंतर. पण जरी गायब झाली तर टेन्शन घ्यायचं नाही. ह्या धुणं धुवायला, भाकरी करायला, भाकरीला नाही त्या किचन मध्येच असतात. धुणं धुवायला आणि तुळशीच्या पूजेला बाहेर आल्या की टुपकन डबा पाहायचा, उघडून पाहायचा. असल तर घ्या आपले गुमान, गपचिप घ्या. हा, तर मला सांगायचं तुम्हाला, तुम्ही खिशातून काढता की नाही 10-5 रुपये, तसं 10-5 रुपये काढा तुम्ही. पण 10 काढले तर त्यातले 9 तुम्हाला ठेवा आणि 1 गाईच्या नावानं बाजूला ठेवा. 1 रुपया रोज रोज काढायचा. मग ते भाकरवाडी गावातली महिला असतील किंवा या परिसरातल्या माझ्या ताई वर्ग असतील, प्रत्येकीने ठरवा मला गाईच्या नावानं 1 रुपया रोज बाजूला काढायचा आणि 365 रुपये वर्षाकाठी मला गोशाळेला द्यायचे. मग द्या शंकर भाऊच्या गोशाळेला. या लेकराचा काय स्वार्थ आहे स्वतःचा? अशी काही गोशाळा, गाई गुरांना सांभाळून असं काही कोणी लखपती होण्याचा असा विचार नाही कुणाच्या मनामध्ये. फक्त गायीची सेवा घडावी. कत्तलखान्याला ज्या गायी चाललेल्या आहेत ना माझ्या ताई दादांनो, ते फार मोठं नुकसान आहे आपल्या मातीचं, आपल्या राष्ट्राचं. तर ते कुठेतरी टळावं आणि चांगलं कार्य आपल्या हातून घडावं. याच्यासाठी प्रत्येकानं जर ठरवलं ना तर या देशातले कत्तलखाने बंद पडतील बरं. आणि प्रत्येक माणसाला गायीची सेवा घडेल, प्रत्येकाच्या जीवनातला अरिष्ट संपून जाईल. आणि प्रत्येक जण म्हणाल, अरे तो पांडुरंग मला दिसला का न दिसला हा भाग वेगळा, पण या गायीच्या रूपातला देव मी पाहिलाय किंवा मला तिची सेवा घडली, खऱ्या अर्थानं खरी देवपूजा माझ्या जीवनामध्ये घडली, हे समाधान तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मिळेल. म्हणून गायीच्या सेवेसाठी प्रत्येकानं सावध व्हायचं, सजग व्हायचंय. माझी विनंती आहे सर्वांना. कीर्तनाच्या शेवटी मी तुमच्याशी बोलणार आहे. काय राहिलेच आता 15 मिनिटं, तर मी तुम्हाला त्या 15 मिनिटामध्ये तुमच्या सगळ्यांकडनं एक होकार घेणार आहे. ते मी पुढे बोलते. चला, गायीची सेवा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडावी याच्यासाठी गोशाळेला सहाय्य करा. कारण त्या गोमातेची सेवा माझ्या गोपालकृष्णानं केली. त्याच गायीच्या आणि स्त्रियांच्या मातीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी आयुष्य वेचलं. ते काम थोडंसं आपल्याला करायचंय. बस ज्या गोपालकृष्णानं गायीची सेवा केली त्या कृष्णाची लीला आपल्याला पाहायची आहे. भगवान गोपालकृष्ण यांचं चरित्र अतिशय सुंदर आहे. या गवळणीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. पण गवळणीमध्ये प्रवेश करत असताना काही गोष्टी कान देऊ नये का? गोकुळामध्ये गोपिकांची अशी अवस्था होते, भगवंताला पाहिलं की त्या स्वतःला विसरून जातात. एक गवळण आहे, ती पाणी भरण्यासाठी गेली, पण पाणी भरण्यासाठी गेली तिकडेच बसली. अशी एक गवळण आहे माझ्या ताई दादांनो की तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालंय. अशी एक गवळण आहे, तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालंय. 16,108 पत्न्या असताना सुद्धा देव योगीराज कसा आहे तो समजलाय. बोल नाही का? तिने अशी भक्ती केली की देवाच्या अगोदर तिचं नाव घ्यावं लागतं, नंतर कृष्ण म्हणावं लागतंय. 2 अक्षरी तिचं नाव आहे. बरसाना तिचं गाव आहे. तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 काण्यामध्ये कान्हा लपलेला आहे. नाव तिचं तुम्ही सांगा. काय हुशार आहेत भाकरवाडीतले लोक. तिचं नाव आहे राधा. ती राधा अशी भक्त आहे भगवान परमात्माची, भगवंताला पाहावं आणि विसरून जावं. आमचे कैलास बाबा फार गोड गातात. ते गवळण खूप व्हायरल झाली. ती गवळण खूप व्हायरल.
जोरात टाळी वाजवा. आणि कैलास बाबा एकदा बिना म्युझिक म्हणून दाखवा. वा वा वा. बघा म्हणायला सांगितलं महाराष्ट्राचा बुलंद आवाज कीर्तन केसरी अक्रूर बाबा साखरे फार कौतुक करतात आमच्या कैलास महाराजांचं. आणि ते सुद्धा कीर्तनात त्यांना पुन्हा म्हणायला सांगतात ही गवळण. सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे प्रीत लगा दे चरणों में ले मुरली वाले वो मुरली वाले जय हो. वा वा. गोपिकांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि स्वतःला विसरून जावं. देवाला पाहूनच अशी त्यांची अवस्था होते असं नाही बरं भाकरवाडीकर. भगवंताची बासरी जरी ऐकली ना तर गोपिका विसरायच्या. मुरली वरमाला जीव धरेगा वा वा. कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली श्यामल श्यामल मेघा बनोनी श्याम बनोनी रात स्वप्न बनोगी हरि का मुरली बरो जीव धरेगा हरिका हरिका कान्हाच्या मुरलीवर जीव धरेगा कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला भूल पडे कसली जीवाला बासरीनं स्वतःला विसरून जावं आपण. आहार गवैया कशी बासरी बासरी बोलते. जय हो. आहार गवैया कशी बासरी बासरी बोलते. जय हो विभय छाने अंतर करणे घर गंध विकरणे. आहा आहा आहार गवैया. जय हो. कशी बासरी बासरी बोलते. आहा
कशी वाजवली वाजवली मोरली. आहा सावळिया वाजवली वाजवली मुरली. आहा रे सावळिया वाजवली मुरली वाजवली मुरली वाजवली मुरली. भगवंताची बासरी ऐकावी, त्याला पाहावं आणि विसरून जावं आपण स्वतःला. त्या गोपिकांची तीच अवस्था आहे. मजविडीला निंदा वंदा मी तर हरले बाल मुकुंदा. आवड मनाची प्रीत तुझ्याशी माझी हरीवरी प्रीत जडे गा. हरीच्या मुरलीवरी प्रीत जडे ग. कसली जीवाला भूला पडे ग. कसली जीवाला भूल पडे. जातात अशीच एक स्वतःला विसरलेली गवळण. बरं त्या फक्त स्वतःला विसरतात असं नाही बरं का. भाकरवाडीतल्या लोकांना अशी गंमत होते ना त्यांची. एक गवळण तिनं ऐकली भगवंताची बासरी. पतीची सेवा करत होती, पाय दाबत होते, त्याला चांगली झोप लागली. पण कानावर बासरी पडली, तिला चैन पडेना. तिला वाटतं आता एका मिनिटात उठून मी भगवान गोपाल कृष्णाकडे पळत जावं. पण याचे पाय दाबताना जर थांबले ना तर हा राक्षस माझ्यावर रागवल. पण तिनं काय केलं ऐका, तिनं पाय दाबत 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 त्याच्या पायाला चिमटे घ्यायला चालू केलं. पायाला चिमटे जसे बसले, त्याला राग आला, लागलेली झोप मोडली. त्यानं लात घातली, धांगड पायाला चिमटे घेते का पाय दाबतेस माझे, जा इथून. तिला तेवढंच पाहिजे होतं. जशी उठली तशी श्रीकृष्णाकडे धाव घेतली. एकतर तिचे मालक तिला जेवायला मागत होते. सती भूक, सती भूक लागलीये, जेवायला वाढ, भूक भूक भूक. पंचपक्वान्नाचं ताट तिनं तयार केलं. तेवढ्यात बासरी कानावर पडली आणि भूक ऐवजी भूस ऐकायला आलं. आता भूक नाही, भूस. तिनं काय केलं, पक्वान्नाचं ताट म्हशी पुढे ठेवलं आणि भुसाचं टोपलं त्याच्या पुढे ठेवलं. का? चित्त भगवान परमात्माकडे गेले, विसरल्या त्या स्वतःला. एक तर शृंगार करत होती आणि शृंगार करत असताना विसरलीये. बासरी कानावर पडली, कपाळावरचं कुंकू ओठावर आणि ओठावरची लाली डोळ्यामध्ये घातली. डोळ्यातलं काजळ भाळावर लावलंय, नाकातले नथ कानात आणि कानातलं झुंबर नाकात. चित्र डोळ्यासमोर उभं करून पहा, मॅचिंगचा विषयच राहिला नाही. राधा कृष्ण दिवानी, राधा कृष्ण दिवानी, दिवानी दिवानी दिवानी. राधा कृष्ण दिवानी, कृष्ण दिवानी. कृष्ण दिवाली, राधा कृष्ण दिवाली, राधा कृष्ण दिवाली, दिवाली.
गाडेकर बाबांसाठी जरा वाजवा टाळी जरा जोरात. वा. होठों पे काजल आंखों में लाली. भानच नाही राहिलं त्यांना. भगवंताला पाहावं, त्याची बासरी ऐकावी आणि गोपिकांनी स्वतःला विसरून जावं. भूलविले बनून भूलविले बनून भूलविले जय हो. भूलविले भूलविले वैष्णवी ताईसाठी आणि ऋषी बाबासाठी जरा टाळी. भगवंताच्या बासरीनं स्वतःला विसरून जावं. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा. विसरल्या कामधंदा त्या गवळणीनं भान नाही. चित्त भगवान परमात्माकडे आकर्षित झालेलं. तेवढ्या तुकोबरांनी विचारला, ग चित्त कुठे तुमचं? अभंगाच्या पहिल्या हरिने माझे हरिने जीते हरिने माझे हरिने जीते हरि हरि रे हरि रे चित्ता हरि रे हरि रे चित्ता हरि हरि
हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. ती गवळण सांगते महाराज, माझं चित्त श्री हरीने हरण केले. व्यवहार माझ्या डोक्यात राहिला नाही, भार वित्त विसरले. आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. या अवस्थेत घरी कशी जाऊ महाराज? माझ्या अवस्थेबद्दल जर लोकांना कळालं ना, पारखी यासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. महाराज म्हटले काळजी करू नको, तू का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी. वेळ आपली संपल्यास जमा आहे. मला अजून गोपालकृष्णाचं थोडंसं चरित्र सांगायचंय, त्याच्यामुळे एकदा प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाई, सगळ्यांनी हात उंच घ्या. विठोबाई रखुमाई, जय जय विठोबाई रखुमाई, विठोबाई रखुमाई, विठोबाई रखुमाई, हरी जय जय विठोबाई, जय जय विठोबाई हरी जय 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 विठोबाई करायचंय. देवाचा जन्म झाला, साऱ्या गोकुळाला आनंद झाला. देवाचा जन्म मथुरेत साजरा झालाच नाही, कारण कंसाला कळू द्यायचं नव्हतं. म्हणून भगवान टोपलीत घालून पसार मध्यरात्रीलाच, आणि त्या गोकुळामध्ये काय आनंद. म्हणती हो मनती गवळणीला, गवळण मनती हो, मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, मनती हो मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. एकी दारी एकी पुढे, दारी वाटी सुंदरवने, एकी दावी एकी पुढे, दारी वाटी सुंदरवने. यासाठी नंदराजाने जाणलं, नंद कधी झाली तारी, सुईणीची गवळण रचली, गवळण मनती हो, गवळण मनती हो, मनती गवळण. पुत्र झाला यशोदा, मनती मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदा, गवळण मनती मनती गवळणीला, झाला यशोदाला. गोपाल कृष्ण भगवान की गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया गाणे, हरी बोल गाणे.
आणि जागेवर आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. आनंदी आनंद भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला. खूप आनंद झाला. देवाने अनेक राक्षस मारली. गोपाळांना घेऊन गाई गुरांना चारण्यासाठी गेले. वेळ फार संपलेली आपली. आणि मग तिकडेच देवानं गोपाळ काला केला. सगळ्या गोपाळांना खाऊ घातला. तो भक्तिभावाचा प्रेमाचा सहिष्णुतेचा काल आपल्या सगळ्यांना मिळावा एवढीच मी भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी गोमातेच्या चरणी प्रार्थना करते. आता माझ्या वाणीला मी इथेच विराम देणार आहे. जास्त वेळ माझ्याकडे नाहीये. एकदा सगळे प्रेमानं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले हरी शिक्षेला वियल दुरी घेतली बरं. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची त्याला गरज आहे माझ्या दादाला. ही सगळी मोठी मंडळी तर सोबत राहणारच आहेत. पण आपला रुपया सुद्धा माझ्या शंकर दादाच्या सेवेसाठी मिळाला पाहिजे. रोज उद्यापासनं गायीसाठी जी माझी माऊली 1 रुपया रोज उद्यापासनं बाजूला काढून त्या माझ्या ताईनी वरती हात घ्या. आणि या माझ्या ताईंसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा बरं. आता पहा काहींची इच्छा आहे पण त्यांचा पटकन हात वरती झाला नाही. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही हा संकल्प करा. शंकर भाऊंसाठी नाही, गोमातेच्या सेवेसाठी प्रत्येकानं करा. 1 रुपया म्हणजे अशी काही मोठी बाब नाहीये. आणि आता माझी विनंती अशी आहे ही मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून खरं पाहता जया अंगे मोठेपणता या यातना कठीण. काळे साहेब असतील, आपल्या ताई असतील इथे समोर आले बसलेल्या व्यासपीठावरती. अशा मोठ्या लोकांना खरं पाहता कामाची खूप व्यस्तता, वेळ कमी असतो अशा लोकांच्याकडे. पण अशी माणसं जेव्हा वेळ देतात ना तेव्हा आपण ते काय बोलतात हे शांत चित्ताने ऐकून घेणं ही आपली जबाबदारी आहे. पण ही सगळी मंडळी इथे वेळ काढून आली म्हणजे या लेकराचं प्रेम जपण्यासाठी, आमच्या शंकरदादांचं प्रेम जपण्यासाठी किंवा लेकरू जे करतंय चांगलं त्याला शाबासकी देण्यासाठी ही सगळी मंडळी आलेली आहे. तर या सगळ्या प्रांगणामध्ये बसलेल्या सगळ्या माझ्या ताई दादांना माझी विनंती आहे प्रत्येकानं या क्षणाला आत्ता इथे ज्याला जे जमेल ते रुपया द्या, 10 रुपये द्या, 100 द्या, ज्याला जे जमेल ते शंकरदादाच्या गोशाळेसाठी आत्ताच प्रत्येकानं झोळी फिरवल्या जाईल मध्ये आणि प्रत्येकानं त्याच्यामध्ये दान टाकायचंय. शंकर भाऊ तुमचे कोण असतील ना मित्र परिवार त्यांना फिरवा आणि दान दिल्यानंतर कुणीही उठायचं नाही. आज तुम्ही पावती बुक जरी असेल तुमचं तर पावती बुक तुमच्या लोकांनी तुमच्या मनाने फाडा ते पावती बुक, पण आता या क्षणाला झोळी फिरवायची. ह्या पवित्र धर्म मंडपामध्ये ज्याला जे द्यायचं त्याने ते द्या. सक्ती तुम्हाला नाही, तुम्ही एवढंच दिलं पाहिजे म्हणून आज तुम्हाला या पवित्र स्थळी धर्म करायचा आहे. गडी जे पुरुष माणसं आहेत ना, पुरुष लोकांनी सुद्धा महिलांनी सुद्धा, महिलामध्ये 1 जण जा. आणि माझी विनंती आहे आदरणीय काळे साहेब, आपले आदरणीय अनुराधाताई, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे यांचं भाषण पूर्ण झाल्याशिवाय, यांचं वक्तृत्व पूर्ण झाल्याशिवाय कोणीच उठू नका बरं. एवढीच मला तुम्हाला विनंती करायची. कारण आता मला थांबून चालणार नाही, मला पुढे उशीर होईल, संध्याकाळची वेळ आहे. आणि एक वाक्य बोलते, एवढा सुंदर सोहळा, एवढं सगळं चांगलं काम आहे. आपल्या शंकरदादाचं कौतुक ज्याला पाहणार नाही, ज्याच्या पोटात दुखल तेच उठल बरं का. ज्याला हे चांगल्या लेकराचं कौतुक पाहावलं जाणार नाही ना त्याच्या पोटात दुखल आणि तेच उठल. कीर्तन आपण 11 वाजेपर्यंत ऐकतो. आज लवकर सुटले, 8:15 वाजलेत आत्ताशी. फक्त 15 मिनिटं तुम्हाला बसायचंय. कोणीच जागेवरच उठू नका. ज्याला देणं होत नाही त्यांना देऊ नका, पण जागेवरच उठून कोणी या सुंदर मांदियाळीचा भंग करू नका एवढीच विनंती आहे. रामकृष्ण. सर्वप्रथम आपल्या या काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर कल्याणराव पाटील काळे यांचं स्वागत करण्यासाठी मी उद्धव महाराज कोरडे यांना विनंती करतो आणि ती आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करणार आहे.
हरिओम. एक मिनिट एकदा सगळ्या महाराज मंडळीची घेतो. भगवंताच्या नटलेल्या शृंगारलेल्या सजवलेल्या सुंदर जगतामध्ये या चवत प्राणी मात्रांचं परम कल्याण व्हावं उद्देशाने संत महात्म्यांनी सगुण नामरूपात्मक भक्तीचा अंगीकार करून जगाला एक नवीन मार्ग दाखवला. त्याच अध्यात्म केंद्रातून नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी वारकरी संप्रदायाची परंपरा निर्माण झाली. याच ठिकाणी चालू असणार भव्य दिव्याखंड हरिनाम सप्ताह श्री गोकुळ निवास गोशाळेच्या वर्धापन दिनानिमित्त चालू असणार भव्य दिव्याखंड हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाची सेवा ज्यांच्या मुखरविंदातून आता संपन्न केली अशी हरिभक्तपारायण साध्वी सोनाली दिदी करपे यांनी सुंदर अशी एक काल्याची कीर्तन सेवा संपन्न केली. एकदा जोरदार टाळी वाजवून ताईंचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. या कीर्तनाकरता उपस्थित असणारे गायनाचार्य कैलास महाराज पवार, ऋषी महाराज तराशी, भगवान महाराज गाडेकर, बाळू महाराज शेजूळ, रामहरी महाराज अंजंडव, सोमनाथ महाराज, जनार्दन महाराज भोसरे, शिवनाथ महाराज, अण्णा पंढरी महाराज शेजूळ, गोरख महाराज बारबैली, नवनाथ महाराज गाईड, कैलास महाराज भोसरे, ज्ञानकडा आणि विशेष सर्वच महाराज मंडळी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. विशेष करून या कीर्तनाकरता उपस्थित असणारे गोपाल देशमुख अध्यक्ष महाराज संस्थान, बाबासाहेब पाटील, सुरेश पाटील आणि बाळासाहेब देशमुख आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रातील काही मान्यवर या कीर्तनाकरता उपस्थित झालेले आहेत. पुढील प्रमाणे सर्वप्रथम फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर कल्याण पाटील काळे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी शंकर भाऊ यांना विनंती करतो. त्यानंतर काळे साहेब आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करतील. कृपया कुणी जागेवरून उठायचं नाही. हे भीती वाटते पडतं काय खाली. ते महाराजांनी सांगितलं ना सगळ्यांना 1-1 रुपये टाका, 10, 5-5 रुपये टाका. त्याच्यामुळे जरा एकदा तुम्ही ताईचा सत्कार करून घ्यायला पाहिजे. हां चोरून आणलेले असतात ना तिकडून. एकदा तुम्ही ताईचा सत्कार करून घ्या. यानंतर अनुराधाताई चव्हाण महिला व बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद संभाजीनगर यांचा देखील या ठिकाणी सत्कार शंकर भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. धन्यवाद. आता बोला. भाकरवाडी येथील गेल्या सप्ताहभरापासून श्रीमद भागवत कथा आणि आज काल्याच्या कीर्तनाचा आणि समारोपाचा कार्यक्रम ज्यांनी भागवत कथेची सेवा दिली ते हरिभक्त पारायण उद्धव महाराज कोरडे, ज्यांनी आज काल्याच्या कीर्तनाची सेवा दिली त्या साध्वी सोनाली दिदी करपे, इथे जेवढे गुणीजन महाराज उपस्थित आहेत ते त्यातले भगवान महाराज हरिभक्त पारायण भगवान महाराज, हरिभक्त पारायण कैलाश महाराज, हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज, हरिभक्त पारायण सर्व महाराज आणि या कीर्तनाला
काल्याच्या कीर्तनाला भाकरवाडीमध्ये दाखल झालेल्या आपल्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधाताई आणि या काल्याच्या कीर्तनाला भाकरवाडीकर म्हणून जे उपस्थित आहे ते सर्व माता भगिनी, आमचे सर्व पुरुष बांधव आणि माझे तरुण सहकारी. खरं तर एकदा प्रख्यात कीर्तनकार साध्वी सोनाली दिदी यांचं प्रवचन कीर्तन जेव्हा झालं, मी ऐकत होतो, ताई ऐकत होत्या, आपण सगळेजण ऐकत होतो. आणि शंकर भाऊने इथे जी गोशाळा निर्माण केली त्याच्याबद्दल त्यांनी खूप असं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांचं कीर्तन झाल्यावर तुम्ही भाकरवाडीकर म्हणले, आता तुम्ही पण बोला. आता काय बोला? तुमच्या सगळ्याच्याच घरी गाई आहे, मी काय बोलू? आणि भाकरवाडीमध्ये गाई आहे आणि दूध पण आहे. बरेच जण जमा करतात सकाळी सकाळी. परंतु ताईने त्यातलं महत्व आपल्याला हे सांगितलं की गोशाळा म्हणजे आपण त्या मातेची सेवा करतो, त्याला आधार देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या हातून झालं पाहिजे. एक चांगलं पुण्याचं काम या मंडळीने केलं, विशेषतः शंकर भाऊ मसलेकरांनी केलं. त्यांना सगळ्यांना आपल्याला धीर देण्याचं काम करावं. कारण शंकर भाऊ, मी तुमच्यासारखाच 200 गाईची गोशाळा चालवतो आणि त्याला किती चारा लागतो, किती पशुखाद्य लागतं, काय काय लागतं ते न सांगितलेलं बरं. झोप येत नाही रात्री कधी कधी. दुसऱ्या दिवशी चाऱ्याचं काय होईल हा प्रश्न पडतो. आणि म्हणून तुम्ही एक चांगली हिंमत केली. ताईने त्याच्यावर चांगलं निरूपण केलं आणि सांगितलं की माया भगिनींनो, पुरुष बांधवांनो, आपण त्या शंकर भाऊला निश्चितपणाने मदत करा. माझ्याकडनंही मी ताईला म्हणणार होतो, ताई इकडे झोळी फिरायला सांगितली, इकडे फिरायला सांगितली, जरा स्टेजकडे बी फिरायला सांगा. ताई म्हणतात आपल्यावर विश्वास आहे त्यांचा, ते हे देतीलच म्हणून. पण कधीही देतील, आज पण देतील, निवडणुकीच्या वेळेला पण देतील. त्यातला विनोद सोडा. परंतु हे आपलं काम आहे. धर्म, शास्त्र, वारकरी संप्रदाय याच्यातून आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी ही मंडळी वारकरी संप्रदायातली आपल्या गावात येतात. 8 दिवस कीर्तन करतात, त्याच्यावर अभंग निवडतात, निरूपण करतात, गायनाचार्य किंबहुना मृदंगाचार्य, ही सगळी मंडळी या 8 दिवसामध्ये जी सेवा करतात ना, त्याच्यातून मला एकच गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगावीशी वाटते. जे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात भगवान महाराज, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझा दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. इतकं जगद्गुरु तुकोबारायचं आपण ऐकलं. ह्या सगळ्या 7 दिवसाचा सार म्हणून समजायचं आपलं कडीला लागलं. मग आपल्या गाईच्या चाऱ्याला बी काही अडचण नाही आणि यांचं पिकलं की तुमचा प्रॉब्लेमच नाही. फक्त एवढंच आहे, माऊलीने, आपल्या साध्वी ताईने, सोनाली दिदीने एक गोष्ट जाता जाता सांगायची राहिली. सगळं सांगितलं गोकुळाच. ताई दुधात पाणी नका टाकू हे सांगितलंच नाही. तेव्हा गोकुळात टाकीतच नव्हते. गोकुळात पाणी टाकीत होते का मावशी? नाही. हे टाकतेत ना, पण ही माऊली नाही टाकत. यांना विचारलं मी का टाकतात, ते म्हणले नाही टाकली तर कास जळती, त्याच्यामुळे टाकावं लागतं. पण थोडं धिडकं टाकीत नाही, मग डिग्री बसत नाही, फॅटही बसत नाही. ताई बरोबर का दादाराव? म्हणून ताईने, साध्वी ताईने ज्या सुंदर सुंदर गोष्टी आपल्या समोर मांडल्या आणि त्यांनी खूप कौतुक केलं भगवान महाराजांचं आणि कैलाश महाराजांचं. एक लक्षात घ्या, हे आपल्याकडचे गायनाचार्य हे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रख्यात आहे.
परंतु ज्या वेळेला ताईने अभंग गायला, गवळण गायली, त्यावेळेला ताईचा आवाज किती सुंदर होता. तो इतका सुंदर आवाज होता आणि ह्या दोघा भावंडाचं कौतुक करत होतं. याला मोठी माणसं म्हणतात. त्या अशा नाही म्हणल्या माझा जरा तुमच्यापेक्षा कमी आहे पण माझा त्याच्यापेक्षा जास्त आहे असं म्हटलं का नाही. त्या म्हणल्या या भावंडाचा आवाज किती सुंदर आहे. हे म्हणायची दानत ताकद मोठ्या माणसात असते आणि ती त्यात साध्वीताईत होती आहे. म्हणून मी त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. अशा साध्वीताई, असे गुणीजन भगवान महाराज किंवा कैलाश महाराज, कोरडे महाराज किंबहुना शंकर भाऊ, अशी गुणीजन माणसं ही समाजात फार थोडी असतात. ज्यांना समाजाचं हित कळत असतं. समाजाचं हित कशात आहे ते या व्यासपीठावर येऊन वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचं, अभंगाचं निरूपण करताना सांगत असतात. ती फार मोठी माणसं असतात. त्यांना समाजाचं हित कळतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता. आणि पुढे काय, धन्य माता पिता तयाची कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अनिक चिंतन विठोबाचे. तुका म्हणे तुझ घडो तयांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हे महाराज म्हणते मी फेटा बांधून म्हणजे जमलं, म्हणजे मी तुमच्या कीर्तनाच्या तारखा घेणार नाही. परंतु ह्या मंडळीचं हरिक आईवडिलाला नाहीये, त्यांना तर असतोच सगळ्यांचाच, देवाधिकांना पण आहे. आणि म्हणून या मंडळीने सांगितलेल्या गोष्टी आपण जर ऐकल्या तर आपल्या आयुष्यात आपलं भलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून वारकरी संप्रदायाची मंडळी प्रत्येक गावात वर्षानुवर्ष अनेक वर्ष सप्ताह उभा करतात. त्याच्या पाठीमागे एकच उद्देश असतो, तो म्हणजे 12ही महिने आपल्याला ही सप्त्यामधून दिलेली शिदोरी ही आपल्यात असावी. आणि ताई यांचं एक काम असे बरं का, हे आपल्याला प्रगती करायला पण सांगतात. असं करा तुमचं भलं होईल, तसं करा तुमचं भलं होईल, तुम्ही चांगले व्हाल, मोठे व्हाल. आणि एखादा खूप मोठा झाला आणि तो जर हवेत तरंगायला लागला, आता ते तरंगत नव्हतं का वर काही, असा तरंगायला लागला आणि त्याचे पाय जर जमिनीवर टेकायला नाही लागले तर हे महाराज मंडळीकडे त्याचं पण औषध आहे. ते काय म्हणतात माहितीये का, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. आणि पुढे काय, आरा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. माणूस खालीच बसतो का, त्याला माहिती आहे आता काय खरं दिसत नाही. हे करोनापेक्षा बी मोठं संकट दिसतंय या अभंगामधलं. आणि म्हणून यांनी सांगितलेल्या ह्या गोष्टी ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथा पारायणामध्ये जर आपण शिरलो ना तर माणसाला बंधारा करायचं काम पडणार नाही, दुधात पाणी टाकायचं बी काम पडणार नाही. फक्त जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग जर आपण गाथेमध्ये शिरलो, कशाचीच कमी नाही महाराज. काय आहे का कशाची कमी, कधीच कमी पडणार नाही. आणि म्हणून मी खरं तर जास्त बोललो, मला माफ करा, नाही तर भाकरवाडीवाले म्हणतील हा जरा लांबतच चाललं भाषण. आणि माऊल्यांना अजून तिकडं त्या आमच्या सेवेकरी महिला भगिनी, स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी, त्यांनी पूजा मांडून ठेवली. यांना त्या सगळ्या पूजा बघायला जायचं आहे, काही पाहुणा आल्या, काहींना बघायला जायचं आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये प्रसाद आहे का पण, आहे ना, मी त्याला घरी जाऊन परत स्वयंपाक करायचा. ताई तुम्हाला नाही, घरी जाऊन स्वयंपाक करायचा का साहेबाचा पुन्हा. म्हणजे आमच्या माता भगिनीने अजून किती वेळ ताटकळत बसावं हा प्रश्न माझ्या समोर आहे. म्हणून मी जास्त लांबलचक मार्गदर्शन किंबहुना अजून माझं भाषण न बोलता मी कीर्तनकार महाराजांना धन्यवाद देईल, आयोजकांना धन्यवाद देईल की आम्हाला निमंत्रण पत्रिका द्यायला औरंगाबादला आपण आलात. आणि आमचं कर्तव्य होतं किमान आपण भाकरवाडी जरी औरंगाबाद जिल्ह्यात असली
तरी हे आमचे शेजारी आहे. आपला शेजार धर्म आपण निभावला पाहिजे आणि या कीर्तनाच्या कार्यक्रमाला, या समारोपाच्या कार्यक्रमाला आलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष आपलं दर्शन घेण्यासाठी आलो. मी जास्त न बोलता इथं थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. धन्यवाद साहेब. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे या विचारातून भगवान सिंग तोडावत